कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड तालुक्यातील कोतवली गावातील मांडवकरवाडी या भागाचा गावाशी संपर्क रस्त्याअभावी पूर्णपणे तुटलेला आहे। स्थानिक ग्रामस्थांना दुसऱ्या गावातून 5 ते 6 किलोमीटर वळसा घालूनच वाडीत पोहोचावे लागते। गंभीर बाब म्हणजे या वाडीसाठी 4 वर्षांपूर्वी रस्त्याला निधी मंजूर झाला होता, मात्र अद्याप काम सुरू झालेले नाहीये। परिणामी ग्रामस्थांना सुखदुःखाच्या कार्यक्रमांपासून ते आजारपणापर्यंतही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। रेशनचं धान्य देखील पाऊल वाटेने डोक्यावर वाहून आणावं लागतंय। वाडीतील वयोवृद्ध आणि आजारी लोकांसाठी दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत अवघड बनलेले आहे। स्थानिकांनी ग्रामपंचायतवरती गंभीर आरोप करत सांगितले आहे की रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला आहे। इतकंच नव्हे तर गावातील इतर वाड्यांमधील कामांमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विद्यमान सरपंच व कार्यकारिणीवरती नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे चौकशीसाठी अनेक वेळा अर्ज दिले, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। ही सर्वात मोठी तक्रार त्यांनी केलेली आहे। गावकऱ्यांनी आता या मुद्द्यावरती ठाम भूमिका घेत कारवाईची मागणी पुन्हा जोरात लावलेली आहे। खेड तालुक्यातील कोतवली या गावातील मांडवकरवाडीचा रस्ता हा 600 मीटरचा मंजूर झालेला असून सुद्धा इथे केवळ 4 वर्षांमध्ये 200 मीटरवरती फक्त खडी टाकली गेलेली आहे, असा इथली मांडवकरवाडीतील ग्रामस्थांचा आणि कोतवलीतल्या सुद्धा ग्रामस्थांचा आरोप आहे। तर या संदर्भात आपल्याबरोबर इथे मांडवकरवाडी त्याचबरोबर कोतवलीमधील ग्रामस्थ इथे जमलेले आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या रस्त्याच्या बाबतीत तुमचे काय काय आरोप आहेत त्यांचे इथल्या विद्यमान बॉडीवरती किंवा सरपंचांवरती। काय सांगाल या रस्त्याबाबत? काय गेली 4 वर्ष ह्या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि ह्या कामाचे आम्ही सतत पाठपुरावा करून सुद्धा ह्या रस्त्याकडे अतिशय दुर्लक्षित होत आहे। जर इथं परिस्थिती बघाल तर एकदम बेकार अशी परिस्थिती आणि गावाला जोडणारा रस्ता आहे। हा जर रस्ता जर वेळ झाला असता तर लोकांचा कितीतरी फायदा झाला असता। आणि हा ह्याच्यावरती आमच्या ग्रामसेवक आणि पुऱ्या बॉडीवरती आमचा विषय आहे की ह्याच्यावरती लवकरात लवकर तुम्ही निर्णय घेऊन ह्याच्यावरती कामाला सुरुवात करावी अशी आमची सर्वांची विनंती आहे। आणि हा रस्ता गेले 4 वर्ष काम होतंय। बघाल तर इथे खडी सुद्धा 2 वर्ष झालेली ही खडी डब्बर पडून आम्हाला फक्त ग्रामसेवक भाऊ सांगणार थोडं काय आम्ही नियोजन लावतोय आणि अशा पद्धतीने ह्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे। त्याच पद्धतीने ह्या शाळेचा सुद्धा ह्या ग्रामसेवक भाऊने आम्हाला ह्या कामगार केला, हा बांधकाम केला, त्यावरती जीएसटी 18% त्यांनी लावून 45,000चा काहीतरी त्याच्यावर निधी टाकलेला, त्यामध्ये 8,000 रुपये त्यांनी कट केलेले आहेत। म्हणजे हा भोगोल कारभार चाललेला आहे ग्रामपंचायतीमध्ये। या गोष्टी मागे प्रशासन जबाबदार आहे, कारण जसे ग्रामसेवक आहेत तसे प्रशासनाकडे गेली 1.5-2 वर्ष आम्ही तमाम गावाच्या वतीने तक्रारी अर्ज करतो, त्याच्या पद्धतीचे रिझल्ट काय ते मिळत नाही आणि हे प्रशासन याच्याकडे जाणून दुर्लक्ष करतंय। मला एवढंच म्हणायचं ह्या छोट्याशा गावामध्ये असे प्रकार होत असतील तर अनेक गावात सुद्धा पण अशा पद्धतीचे प्रकार होत असतील तर जे काही सांगितलं जाते, भासवलं जाते की आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी होतात, तसं काहीच नाहीये। आणि आरकाडेवाडीची पाखाडी आज मितीला तिथे अस्तित्वात नाहीये। त्याचे विशाल पवार नावाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून ते पैसे काढलेले आहेत आणि ही बाब आम्हाला कोणाला गावाला सुद्धा माहित नाही। अशा पद्धतीचं कामकाज ग्रामपंचायतीमध्ये होतोय। हे सर्व नागरिक आज अगदी ह्याच्याने प्रखरतेने बोलतायत की हा रस्ता होत नाही, कारण ही वाडी अतिशय डोंगराळ भागात आणि त्याला जोडणारा महत्वाचा हा रस्ता होता, परंतु ह्याही रस्त्यावर ते ग्रामसेवक आणि सरपंच महोदय जाणून बुजून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात। आणि ह्याचा पाठपुरावा आम्ही नेहमी मासिक सभेमध्ये दोन्ही सदस्य प्राजक्ता भागणे आणि स्वतः मी तरी सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कुठल्याच गोष्टीला महत्त्व देण्याचं आणि डावलण्याचं काम विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवकाकडून होत आहे। अतिशय दुर्गम गावातील वाड्याला जोडणारा हा रस्ता आहे, कारण आमच्या गावाची भौगोलिक परिस्थिती अशी अतिशय डोंगराळ भागात असून त्या गोष्टी सगळं पाहता बरेच कित्येक वर्षाचं ह्या वाडीचंही स्वप्न होतं, ग्रामस्थांचं पण होतं की आपलं गाव एकमेकाला कनेक्ट व्हावा।
जोडावा आणि ह्या हेतूने गाव पुढाऱ्यांच्या किंवा ग्रामस्थांच्या पुढाकाराने ह्या रस्त्यासाठी नियोजन करण्यात आलं, परंतु हा रस्ता इतका दुर्लक्षित करण्यात आला. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे ग्रामीण रोजगार हमीतून हा रस्ता घेतलेला आहे आणि मग ह्या रस्त्याचा जो निधी आहे तो कुठेतरी मजूर दाखवून कुठेतरी काढला जातो आणि आज तो काढलेला आहे आणि हा रस्ता काय पूर्ण झालेला नाही. तो रस्ता जर झाला तर अनेक प्रश्न, आम्ही गाव कनेक्ट राहू शकतो, अनेक धार्मिक कार्यक्रम होतात, काय सांस्कृतिक होतात, काय देवदर्शनाचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमासाठी हा सोपा मार्ग ह्या वाडीसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि सद्यस्थितीला रेशनिंग पण लोक डोक्यावरून आणतात, इतकं वाईट परिस्थिती ह्या वाडीची आहे. आणि जर हा रस्ता व्यवस्थित झाला तर निश्चितच फायदा आहे वाडीला.